तर मित्रांनो, आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ट्रॅप ट्रेडिंग काय असतं. ट्रॅप ट्रेडिंग नावाचा कन्सेप्ट काय आहे, त्याच्यामध्ये ऑपरेटर कुठं आपल्याला ट्रॅप करत आहेत, कशाप्रकारे आपण त्याच्यापासून वाचू शकतो आणि कशाप्रकारे आपण एक रिव्हर्स ट्रेड करून त्याच्यामधून प्रॉफिट पण करू शकतो. तर सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर जर का तुम्हाला काही पण नवीन गोष्ट शिकायला भेटली देन पेन अँड पेपर घेऊन बसा. कुठली पण गोष्ट नवीन लर्निंग जर तुम्हाला वाटली देन तुम्ही त्यामध्ये नोट डाऊन करू शकता आणि ती टेक्निक तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करा, त्यानंतर टेस्टिंग करा आणि जर का तुम्हाला आवडली देन तुम्ही इम्प्लिमेंट पण करू शकता ॲज पर युअर कम्फर्टेबल. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, ज्याला आपण बोलतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जे की तुम्हाला माहिती असेल, सपोर्ट असेल किंवा रेजिस्टन्स असेल. फॉर एक्झाम्पल हा रेजिस्टन्स आहे किंवा एक हा सपोर्ट आहे. ओके, तर सगळ्यांनाच माहिती आहे की रेजिस्टन्स ब्रेकआउट कशाप्रकारे असतो. तर ब्रेकआउट म्हणजे काय असतं, तर रेजिस्टन्सच्या वरती कॅन्डलचा क्लोज यायला पाहिजे. ओके, तर हे गरजेचं नाही आहे की वीक असो नसो. ओके, क्लोजिंग फक्त कॅन्डल लाईन रेजिस्टन्स लाईनच्या वरती जर का क्लोज आला तर ह्या कन्सेप्टला आपण काय बोलतो, ब्रेकआउट. ओके, म्हणजे मार्केटनं ते लेवल ब्रेकआउट दिलं आहे. ओके, तर ह्याच्यानंतर दोन गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सस्टेन होतं, कधी कधी रिव्हर्सल येतात. तर कशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकतो की हा ब्रेकआउट फेल्युअर होणार आहे का हा ब्रेकआउट सस्टेन होणार आहे, तर ती गोष्ट आपण ह्याला बघणार आहे आणि त्याच्यामध्येच हा ट्रॅप कन्सेप्ट नावाचा कन्सेप्ट आहे. आता ज्यांनी पण ह्याला बायरनी बाय केलं आहे तर त्यांचा व्ह्यू आहे की बुलिश की मार्केट वर जाऊ दे जेणेकरून त्यांना प्रॉफिट होऊ देईल. ओके, बट ह्याच्यामध्ये सेलर पण आहेत. सेलर काय करतात की जसं मार्केट थोडंसं वर जायला स्टार्ट करतं आहे, सेलर हायर रेटला सेल करायला स्टार्ट करतात. म्हणजे सेलर त्यामध्ये सेलिंग प्रेशर त्यामध्ये वाढतं आहे. इमॅजिन करूया की ह्याच्यामध्ये सपोज 60% बाईंग झालं आहे आणि वरून सेलिंग यायला लागलं आहे, ते 80% सेलिंग यायला आहे. तर बाय डिफॉल्ट सेलिंग प्रेशर जास्त आहे, बाईंग प्रेशर कमी आहे, तर मार्केट ह्याच्या डाऊनला येऊ शकतं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठंपर्यंत सेफ आहे. आता सपोज ही जी ब्रेकआउटची कॅन्डल आहे, कधी कधी ह्याला लो असतो, कधी कधी लो त्याला नसतो. तर इमॅजिन करायचं आहे, सपोज हा जो लो आहे ह्या लोच्या खाली जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत ते मार्केट सेफ आहे. जर का लोच्या खाली मार्केट यायला स्टार्ट झाला देन त्याच्यामध्ये ऑपरेटर ट्रॅप केलेत, बायरला ब्रेकआउटला ट्रॅप झाल्यात आणि मार्केट तिथून आता रिव्हर्स होणार आहे. ओके, ही प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल ही ब्रेकआउटची कॅन्डल आहे, इथून मार्केट अप चाललं आहे बट वरून सेलिंग प्रेशर वाढलं आहे, त्यामुळे वरून सेलर जास्त जोरात डाऊन साईडला आणत आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्याचा जो लो आहे, सपोज जर का लो नसेल तर काय करणार, तर ओपन इज इक्वल टू लो असतो. तर लो नसेल तर ओपनला तुम्हाला बघायचं आहे, लो असेल तर तुम्ही लोला बघू शकता. लोच्या खाली जर का रेड कॅन्डलचा क्लोजिंग आला आणि ही रेड कॅन्डलचं क्लोजिंग स्ट्रॉंग असेल कम्पेअर टू ह्याच्यापेक्षा हे जर का हे स्ट्रॉंग असेल आणि ह्याचं जे क्लोजिंग आहे, रेड कॅन्डलचं जे क्लोजिंग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सेलर जास्त आहेत, रेड कॅन्डलचा क्लोजिंग जर का ह्या लोच्या खाली आला तर ह्याच्यामध्ये 90% प्रोबॅबिलिटी की मार्केट डाऊन साईड जाऊ शकतं आहे. ह्या कंडिशनला आपण हा स्टॉप लॉस प्लेस करून ह्याच्यामध्ये, किंवा तुम्ही हे जर का अंतर जास्त वाटत असेल तर ह्याचा 50% किंवा ह्या कॅन्डलचा जे की तुम्हाला सुटेबल वाटते तो स्टॉप लॉस तुम्ही प्लेस करून 1:2, 3, 4चं तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. ओके, तर जनरली ह्याच्यामध्ये मोठे टार्गेट येतात. तर फक्त गरजेचं आहे की ह्याच्या खाली क्लोज यायला पाहिजे. जर का क्लोज ह्याच्या खाली आला देन ह्याच्यामध्ये कन्फर्मेशन आहे की मार्केट बायरला ट्रॅप केले, मार्केट सेलरच्या फेवरमध्ये जाणार आहे आणि इथून मार्केट आपल्याला डाऊन साईड जाताना बघायला मिळतं आहे. ओके, तर हे तुम्हाला मी लाईव्हमध्ये पण दाखवतो, बट त्याच्या आधी सिमिलर कन्सेप्ट आहे फेक ब्रेकडाऊनची, ज्यामध्ये मार्केट एक ब्रेकडाऊन देतं आहे. ब्रेकडाऊन दिल्यानंतरनं नेहमीप्रमाणे मार्केट इथून डाऊन यायला स्टार्ट होतं आहे, बट काही वेळानंतरनं इथून बायर्स एंट्री करते, त्याच्यामध्ये वरती जाते. तर इम्पॉर्टंट आहे की ज्या कॅन्डलचा ब्रेकडाऊन आहे, फॉर एक्झाम्पल ह्याच्या आधी पण एक कॅन्डल असेल तर आपल्याला ह्या कॅन्डलला फोकस ठेवायचा नाही आहे. ज्या कॅन्डलचा ब्रेकडाऊन आहे त्या कॅन्डलचा जो हाय आहे तो खूप इम्पॉर्टंट, हाय नसेल तर ओपन इम्पॉर्टंट. ओके, तर सिम्पल. तर हायच्या वरती जर का हिरव्या कॅन्डलचा क्लोज आला, ह्या हायच्या वरती जर का हिरव्या कॅन्डलचा क्लोज आला तर चान्सेस खूप हाय आहेत की ह्याच्यामध्ये सेलरला ट्रॅप करण्यात आलं आहे. आता इथून मार्केट अपसाईड जायचे चान्सेस प्रोबॅबिलिटीज खूप जास्त आहे. तर जोपर्यंत ह्याच्या खाली येत नाही किंवा ह्याच्या 50%च्या मार्केट खाली येत नाही तोपर्यंत इथून मार्केट काय होऊ शकतं आहे, अपसाईडच जाऊ शकतं आहे. ओके, देन मग आपण ट्रॅप ठिकाणी इथं एंट्री घेऊ शकतो
आणि त्यानंतर हा स्टॉप लॉस किंवा ह्या ज्या कॅन्डलला एंट्री आहे त्याचा लो असेल किंवा ह्याच्या 50% डिपेंडिंग तुमचं कम्फर्टेबल, त्याप्रकारे आपण त्याच्यामध्ये 1:2, 3, 4चे प्लॅन करू शकतो. ओके, ट्रेडिंग पण करू शकतो. तर हे झालं आपला फेक ब्रेक डाऊन कन्सेप्ट, हे झालं आपला फेक ब्रेक आउट कन्सेप्ट, म्हणजेच थोडक्यात ट्रॅप सिस्टीम. जसे की ऑपरेटर ट्रॅप केलेत, बायरने ट्रॅप केलं आहे किंवा सेलरने ट्रॅप केलं आहे, काही मिनटामध्ये आपल्याला समजतं आहे. आणि स्पेसिफिक एक नोट आहे, हे जर का सायकोलॉजिकल नंबरच्या जवळ झालं तर चान्सेस खूप जास्त असतात. ओके, आता कमेंट कोच आता तुम्हाला सायकोलॉजिकल नंबर म्हणजे काय असते. आता आपण डायरेक्टली चार्टवरती जर का आपण सिल्वर जर का आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो, जस्ट सेकंड. आता इथं जर का बघायला गेलो आपण, हे लाईव्ह मार्केट स्टार्ट आहे ऑलरेडी. आता मल्टिपल ठिकाणी याच्यामध्ये जर का तुम्ही बघितला 15 मिनटाची कॅन्डल, 10 मिनटाची कॅन्डल. ओके, तर ह्याच्यामध्ये 5 मिनटाची कॅन्डल घेतो याच्यामध्ये. इथं जर का तुम्ही बघायला गेला तर हा जो आजचं जे मार्केट चालू आहे इथून एक ट्रेंड लाईन निघते, त्यानंतरनं इथून एक हॉरिझॉन्टल लाईन पण निघते. ओके, जर का आपण बघायला गेलो ह्याच्यामध्ये तर मल्टिपल कंडिशन आपल्याला भेटते की ज्यामध्ये इथं मार्केट सपोर्ट घेतला, ऑलमोस्ट सपोर्ट आहे, त्यानंतर परत एक सपोर्ट आहे, त्यानंतर वरती गेला आहे आणि एक स्ट्रॉंग रेड कॅन्डलनं सेलिंग दिलं आहे. स्ट्रॉंग रेड कॅन्डलनं सेलिंग दिलं आहे. बऱ्याच वेळा असं बघायला भेटते की ज्यावेळी असं मोठं काहीतरी सेलिंग भेटतं आहे तर त्याच्यानंतरनं रिटेलर जे असतील ते ह्या ठिकाणी किंवा रिट्रेसमेंटच्या आसपास सेलिंग प्लॅन करतात आणि तिथं त्यांचा स्टॉप लॉस हिट होतं. जसं की ह्या कंडिशनला स्टॉप लॉस हिट झाला आहे. ओके, तर ज्यानंतरनं सेलिंग आला त्यानंतरनं परत रिव्हर्सल गेला आणि सेलिंग कॅन्डलचा जो हाय आहे, आता ह्याच्यामध्ये हाय नाही आहे, म्हणजेच ओपन इज इक्वल टू हाय, याच्यावरती ग्रीन कॅन्डलचा क्लोज भेटला तर इथं माझी एंट्री होईल, म्हणजे इन द सेन्स ओके ह्या टेक्निकप्रमाणे इथे एंट्री होईल. त्यानंतर स्टॉप लॉस मी ज्या कॅन्डलला एंट्री घेतो त्याचा लो मी ठेवतो, बिकॉज ह्या कंडिशनमध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर हीचं जी कॅन्डलचं जे लेंथ आहे ही खूप मोठी आहे, 900, म्हणजे मला मिनिमम 400-500 पॉईंटचा स्टॉप लॉस घ्यायला पाहिजे. आणि इथून जर का आपण टार्गेट बघायला गेलो तर टार्गेट पण ह्याच्यामध्ये खूप वरती गेलं आहे, ऑलमोस्ट 1565पर्यंत, म्हणजे 1:3, म्हणजे तुम्ही 50% जरी बघितला तरी 1:3 आहे. आणि ह्याप्रमाणे जर का बघायला गेला तर 1:5 टार्गेट यायला आहे. ओके, तर ही एकदम सिम्पल टेक्निक आहे आणि अशी टेक्निक जर का तुम्हाला कुठं पण भेटली देन याच्यामध्ये खूप चान्सेस हाय असतात की ज्या ठिकाणी तर मल्टिपल लोकांना वाटलं होतं की सेलिंग साईडला मार्केट जाईल, सेलर त्याच्यामध्ये ट्रॅप झाले ह्या कॅन्डलला आणि इथं बायरनी एंट्री केली, बिकॉज सेलरचा ट्रॅप एसएल उडला तर त्यामध्ये ते लोक त्यांची पोझिशन कव्हर करायला स्टार्ट करतात. जसं त्यांची पोझिशन कव्हर करायला स्टार्ट करतात इथून मार्केट थोडंसं अप जाते आणि इथं नवीन बायर ॲड होतात आणि त्यामुळं अशी तुम्हाला मोठी कॅन्डल बघायला भेटते. ओके, तर मी तुम्हाला हे निफ्टीमध्ये पण दाखवू शकतो, निफ्टी असो बँक निफ्टी असो त्यामध्ये पण हे वर्क करते. ऑलवेज कुठल्या पण ठिकाणी हे वर्क करते, ना की फक्त म्हणजे कमोडिटीमध्येच काम करते असं काही नाही, कोणत्या पण ठिकाणी ही गोष्ट काम करू शकते. ओके, तर जस्ट अ सेकंड, ह्याच्यामध्ये आपण निफ्टीमध्ये पण बघूया, निफ्टी बँकमध्ये बघू, बँक निफ्टीमध्ये पण बघता येतं, निफ्टीमध्ये पण बघता येतं. तर सिम्पल साधं गणित आहे याच्यामध्ये. थोडक्यात जर का आपण बघायला गेलो थोडंसं 15 मिनिट टाईम फ्रेमवरती येऊया. 15 मिनिट टाईम फ्रेमवरती जर का आलो याच्यामध्ये देन आपल्याला थोडीशी आयडिया यायला स्टार्ट होईल. ओके, जसं की इथं जर का तुम्ही बघायला गेला हा रेजिस्टन्स होता, ऑलमोस्ट हा रेजिस्टन्स आहे, म्हणजे हे जे कॅन्डल आहे ह्याला त्यानं काय केलं, ब्रेक केलेला दाखवला, त्यानंतर हे वरती गेलं आणि ह्या कॅन्डलचा लोच्या खाली इथं रेड कॅन्डलचा क्लोज आला, म्हणजे इथून मार्केट डाऊन येणार आणि स्पीडमध्ये येणार आणि त्यानंतर हे स्पीडमध्ये डाऊन आलं. सिम्पल. कधी कधी फेल पण होणार, असं नाही की प्रत्येक 100% ॲक्युरसी कशालाच नसते. 80%, 90% इज अ प्रोबॅबिलिटी, बट कधी कधी रिव्हर्स जाऊ शकते, फेल होऊ शकतं. बट त्यानंतरनं त्याच्यामध्ये जर का ते सस्टेन झाला, तुमच्यासोबत गेला, आता इथं जर का तुम्ही ह्या कंडिशनला बघायला गेला तर ह्या कंडिशनला तुमचं जे यायला लागलं आहे, फॉर एक्झाम्पल शॉर्ट केलं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो देन ह्याच्या आपण जर का तुम्ही आता हे खूप मोठं होतं आहे म्हटल्यानंतर 50% जर का तुम्ही ठेवला, ओके, तर ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 1:4, म्हणजे जर का तुम्ही फुल जरी ठेवला तरी पण 1:2 आहे, मिनिमम तेवढं तरी तुम्हाला भेटतं आहे आणि अशी ॲक्युरसी पण चांगली आहे. ओके, तुम्ही याला थोडंसं टेस्ट करू शकता सुरुवातीला, वर्किंग कसं होतं आहे काय होतं आहे पहिला बघा, ऑब्झर्व करा, जर का तुम्हाला आवडलं देन तुम्ही प्लॅन करायचा विचार करू शकता. ओके,
ऑब्वियसली बाय किंवा सेलसाठी बिलकुल पण नाही आहे, बट ॲज अ लर्निंग पर्पज तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. ओके, जसं की इथं ते डायरेक्टली ब्रेक झालं आणि त्यानंतर डायरेक्टली डाऊनला आलं आहे, तर इथं ते होणारच नाही. ओके, या ठिकाणी परत बघू शकता तुम्ही, इथं हा रेजिस्टन्स आहे, त्यानंतर ऑलमोस्ट इथं हा रेजिस्टन्स आहे, इथं ब्रेकआउट दाखवला, ह्याच्या खाली गेलं व्हर्टिकल फॉल. ओके, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल, तर डेफिनेटली लाईक करू शकता. आणि जर का तुम्हाला असेच अजून एज्युकेशन पर्पज, लर्निंग पर्पज व्हिडिओ पाहिजे असेल, तर डेफिनेटली कमेंट करा कोणत्या टॉपिकला तुम्हाला नवीन टॉपिक तुम्हाला पाहिजे, त्याच्यावरती मी ऑफकोर्स व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. ओके, जर का तुम्हाला लर्निंग करायचं असेल, फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल किंवा पेड पाहिजे असेल, बोथ सर्विस आर अवेलेबल. फ्री पाहिजे असेल देन डेफिनेटली फ्री तुम्ही करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये अबाउट असमध्ये जर का तुम्ही गेला, तुम्हाला डिटेलमध्ये समजेल कशाप्रकारे फ्री सर्विस आहे. किंवा व्हॉट्सअप करा 84 59 14 54 80. ओके, ह्या नंबरला जर का तुम्ही व्हॉट्सअप केला तर डेफिनेटली तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात येईल. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.